राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। शंभू राजा, शिवपुत्र शंभू राजा, स्वराज्याचा धाकला धनी, मराठ्यांचा दुसरा छत्रपती, वाघाला फाडणारा आणि हत्तीलाही झुंजवणारा आमचा लढवया राजा, औरंगजेबाच्या 5 लाख फौजेलाही ज्यांनी 9 वर्षे झुंजवलं, स्वराज्यातील एकही महत्वाचा किल्ला औरंगजेबाला ज्यांनी जिंकू दिला नाही असा आमचा राजा। अवघ्या 32 वर्षे वयात आपल्या आयुष्याचं सोनं केलेला, वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित राजा, 8 भाषांचं ज्ञान असणारा गुणवंत राजा, 120 लढाया खेळला पण एकही हार नाही, एकही तह नाही असा पराक्रमी राजा, परस्त्री माते समान ही शिकवण देणारा आमचा संस्कारी राजा, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही मर्द मराठ्यांची जात, ही आम्हा मराठ्यांची ओळख करून देणारा आमचा शूरवीर राजा कधीही आम्हाला समजलाच नाही। चला तर मग जाणून घेऊया या मृत्युंजय महापराक्रमी छाव्याची कहाणी। किल्ले पुरंदरी खेळला पालना शिवराच्या अंगणी, वाजली तुतारी किल्ले पुरंदरी खेळला पालना शिवराच्या अंगणी, जन्म घेतला सिंहाने नाव त्याचे संभाजी संभाजी संभाजी, नरशार्दूल राजा संभाजी राजा संभाजी राजा संभाजी राजा संभाजी, नरशार्दूल राजा संभाजी नरशार्दूल राजा संभाजी राजा संभाजी करा आणि त्यांना योग्य न्याय मिळेल। राजा राजा घात झाला राजा। मालूजी काय झालं, काय गडबड? राजा वैरी घाट ओलांडून संगमेश्वरावर चालून येतील। अहो 600-700 स्वारांचा ताळा आहे राजा, निघा तुम्ही। नाही मालूजी, तुमच्या थकल्या खांद्यांवर स्वराज्य सोपवून जायला राजे झालो नाही आम्ही। मरू इथंच, झुंजूही इथंच, पण रण सोडून पळणार नाही। राज तुम्हाच खंडोबाचे हान आहे राज निघा राज। हो राजाजी, आपण निघावं, आम्ही आहोत इथे। नाही कवीजी, कदापि नाही। अहो या तलवारीनं फितुरांची मुंडकी छाटली, फिरंग्यांवर जरब बसवली, ती तलवार आम्ही म्यान करू म्हणता? नाही कवीजी, ते होणे नाही। आमचा जीव घेशील ना? जीव गेला तरी 72, पण याद राख औरंग्या, जो मारकर हटा उसे कहते हैं मराठा। हर हर महादेव। ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से और निकाल दो इसकी मगरूर आंखें तपती सलाखें डालकर। इसकी आंखें हमें जलाती है। खींच लो इसकी नापाक जबान, तोड़ दो इसके दोनों हाथ और बताने से इनकार कर दे तो काट डालो इसका सर। और हाँ, हर सजा का अमल इस शायर पर करो। हम भी देखेंगे खुद को शेर दिल मानने वाली शिवा की औलाद कैसे सुनती है अपने शायर की दिल मिलाद। खरं तर संभाजी महाराजांची भूमिका करणं हे मुळात माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि संभाजी महाराजांची भूमिका करून खूप छान वाटतंय। औरंगजेबाची भूमिका साकारताना काय?
अतिशय कठीण प्रसंग मी आताच्या म्हणजे माझ्या नाट्य आयुष्यामध्ये अनुभवतो. मी साधारणपणे 17-18 वर्षापासूनच या क्षेत्रामध्ये आहे. तर ही जी भूमिका होती औरंगजेबाची ही खूप चॅलेंजिंग होती, कारण की तो अत्याचार करणं आणि ते मला खूप वेदनादायी ह्या गोष्टी होत्या की मी माझ्या राजांवर अत्याचार करतोय, पण शेवटी भूमिका ती भूमिका असते. तर त्या भूमिकेसाठी आमचे मामाश्री रवी महाजन यांनी मला ते बर्डेला सुहास काका पण होते आमची, किंवा भूमिका ही भूमिका असते शेवटी. पण ते मनाला वेदना देऊन गेल्या माझ्या, किंवा आपण आपल्या राजांचा छळ होतो या भूमिकेच्या माध्यमातून, ते थोडंसं वेदनादायी वाटलं. पण एकंदरीत प्रतिष्ठानचं बघितलं असता रिस्पॉन्स अतिशय नागरिकांचा चांगला मिळतो आहे. प्रत्येक कलाकाराने आपलं जीव ओतून प्राण ओतून आपली भूमिका अशी जोरदारपणे अशी ठासून उमटवलेली आहे, आणि अभिनयाचा एक वेगळाच ठसा आमच्या सर्व कलावंतांनी इथं उमटवला आहे. आणि त्याबद्दल मी माझं छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान याचं मनापासून आभार मानतो की कलावंतांच्या सुप्त गुणांना इथे प्राधान्य दिलं जातं. आता आपण इतरत्र बघू शकतो की दांडिया वगैरे ह्या त्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण जो उपक्रम इथं हाती घेतला आहे, आपल्याला घरोघरापर्यंत आपण संभाजी महाराज यांना पोहोचवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिष्ठानातून आपण चांगला असा प्रयत्न करतोय. तरी पण मी समस्त जामनेर तालुक्यावासियांना असं आवाहन पण करतो की तुम्ही निश्चितच आमच्या देखाव्याची दखल घेतली पाहिजे आणि हजारोंच्या संख्येने तुम्ही आमचा देखावा बघितलाच पाहिजे, असे मी विनम्रपणे आवाहन करतो. धन्यवाद. आणि या देखाव्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं, यावर्षीच्या देखाव्यामध्ये जेही छत्रपती संभाजी महाराजांचं, त्यानंतर औरंगजेबाचं, त्याच्यानंतर यांचं आपलं येसूबाईंचं पात्र करणारे जे आहेत, हे सर्वही जे आहेत हे उच्च शिक्षित आहेत. येसूबाईचा रोल साकारला तर काय सांग? या नाटकात येसूबाईंचा रोल करून मला खूप आनंद होत आहे. आपल्या महाराजांचा इतिहास नागरिकांना दाखवून म्हणजे जो आनंद भेटतो आहे तो दांडिया खेळण्यात नाही आहे. धन्यवाद. दादा, दरवर्षीप्रमाणे आपलं मंडळ हे नवनवीन कार्यक्रम सादर करत असतं, तर ह्यावेळेस तुम्ही जो देखावा सादर केलेला संभाजीराजांवरचा काय सांगा? जवळपास 1997 पासून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान वाकी रोड जामनेर हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गोत्सव असेल, शिवजयंती असेल, याच्या माध्यमातून नेहमीच धर्मजागरणाचं काम करत असतं. आणि विविध सामाजिक विषयांवर, मग ते ऐतिहासिक असतील किंवा ऐतिहासिक विषयांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, तसंच जे चालू समस्या असतील, सामाजिक समस्या असतील, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान हे मागील 28 वर्षांपासून करतं आहे. आणि यावर्षीचा जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जामनेरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी या सजीव वारसाचा लाभ घ्यायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार प्रत्येक घराघरामध्ये रुजवले गेले पाहिजेत, असंच मला या माध्यमातून आज सांगावंसं वाटतं आहे. कलाकार निवडताना तुम्ही कसे निवडले होते? तसं तर मागील 28 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान हे स्थानिक कलाकारांना घेऊनच सजीव वाराचं काम करतं आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या मंडळामध्ये आधीपासूनच तसे कलाकार तयार आहेत. आधीही अनेक वेळा स्वतः सुहास पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आमच्या मंडळामध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर त्यावेळचे जे होते राहुल मुडे वगैरे, ही जी मंडळी होती, ही आधीपासूनच आमच्या मंडळामध्ये तसे कलाकार होतेच. आणि आताची जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये निखिल गोसावी असेल, भोला गोसावी असेल, हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दरवर्षी म्हणजे रोल करतच असतात. त्याच्यामुळे असं विशेष काही त्याच्यासाठी करायची आवश्यकता पडत नाही. फक्त साधारण एक 4 ते 5 दिवस आधी प्रॅक्टिस सुरू होते. जी स्क्रिप्ट असते त्या स्क्रिप्टच्या माध्यमातून मग तसे ते डायलॉग वाचून त्या पद्धतीने सराव करून घेतात. आणि आता यावर्षीच्या आमच्या या देखाव्याचे जे दिग्दर्शक आहेत तर ते चंद्रकांत बाविस्कर यांनी देखील, आपलं चंद्रकांत तायडे यांनी देखील बऱ्यापैकी मेहनत घेऊन त्यांनी या ठिकाणी म्हणजे कलाकारांना तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे असं विशेष काही याच्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही.
कारण सगळे कलाकार तसे तयार होऊन गेलेले आहेत. तर किती दिवसापासून प्रॅक्टिस चालू आहे? साधारण प्रॅक्टिस एक 7 ते 8 दिवस आधीपासून चालू झालेली असते.